हा होता पाव किलोचा केक जो चॉकलेट आईस्क्रीम मध्ये बनवायचा होता। नेहमीप्रमाणेच हा केक मी 5 इंचाच्या टीन मध्ये बेक करून घेतला। पाव किलो केक साठी ना मी नेहमीच 120 ग्राम एवढं प्रीमिक्स घेत असते, त्यामुळे माझ्या आतापर्यंतचे जेवढे पण पाव किलोचे केक्स आहेत ते परफेक्ट 250 ग्राम कधीच भरले नाही। नेहमीच 350-400 ग्राम एवढं भरतं वजन। या गोष्टीचं मला फारसं काही वाईट वाटत नाही, कारण शेवटी कस्टमर महत्वाचा असतो। 50-100 ग्राम काय इकडं तिकडं झालं तर एवढं लोड नाही घ्यायचं। माझे डेली व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक सबस्क्रायबर्सना नक्कीच माहित असेल की मी प्रत्येक केकचं वजन हे प्रामाणिकपणे व्हिडिओच्या एंडला दाखवत असते। काही केक्स मध्ये त्याने दिलेल्या क्वांटिटीपेक्षाही जास्त वजनात केक जातो, तर काही असे केक्स असतात की 100-50 ग्राम कधी कमी सुद्धा होतो, पण मी ते प्रामाणिकपणे तुम्हाला दाखवते प्रत्येक व्हिडिओ मध्ये। काही वेळेस असं झालेलं माझ्यासोबत, कस्टमर दारात येऊन उभा होता, मग त्यावेळी मी ते वजन वगैरे करत बसलेली नव्हते, पटकन असं केक पॅक करून त्यांना देऊन टाकले। नाहीतर आता काही जण असं कमेंट करतील की ताई तुमच्या मागच्या 1-2 व्हिडिओ मध्ये केकचं वजन दाखवलेलं नाही, त्यामुळे मी अगोदरच सांगितलं की घाई गडबडीमध्ये मी वजन करत बसत नाही। मग केकच्या वजनाची स्टोरी सांगता सांगता हा सुंदर असा पाव किलोचा केक रेडी आहे। बरं, आजचा व्हिडिओ एंड करण्यासाठी माझा पिल्लू खूप उत्साहित आहे। चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।